शिकवला अण्णांनी, जगण्याचा खरा अर्थ शिकवला अण्णांनी, गरिबांच्या जीवनात उजेड पेरला ज्ञानाने, गरिबांच्या जीवनात उजेड पेरला ज्ञानाने, कर्मयोगाची वाट दाखवली सर्वांना, समाजासाठी जगले अण्णा बनले प्रेरणा, अण्णा बनले प्रेरणा। नमस्कार आदरणीय शिक्षक, परीक्षक आणि उपस्थित सर्वजण, मी शताक्षी चिंचोन्ना आणि कांत इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते, माझे आवडते कर्मवीर अण्णा। प्रथम मी कर्मवीर अण्णांना अभिवादन करून माझ्या भाषणास सुरुवात करते। जग बदलण्यासाठी केवळ पैसा लागत नाही, तर लागतात दृढ निश्चय, श्रम आणि शिक्षणाचे शस्त्र, आणि ही शिकवण देणारे कर्मवीर अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला। त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते, तर आईचे नाव गंगाबाई। त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटा इत्यादी ठिकाणी झाले व त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये घेतले। तिथेच त्यांच्यावर राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी ठरवले की शिक्षण हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन आहे। 4 ऑक्टोबर 1919 रोजी त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर रयत शिक्षण संस्था स्थापन केली। रयत म्हणजे प्रजा, शेतकरी, म्हणूनच इथे समाजातील सर्व मुलांना शिक्षणाची दारे खुली आहेत। नावाप्रमाणेच आजही ही संस्था समाजासाठी कार्यरत आहे। सुरुवातीला परिस्थिती खूप कठीण होती, पैसे नव्हते, साधनं नव्हती, पण अण्णांनी कधी हार मानली नाही आणि संस्थेचे कामकाज चालू ठेवले। एकदा एक मुलगा वर्गाच्या बाहेर बसला होता आणि इतर मुले वर्गात शिक्षण घेत होती। तो अस्पृश्यांचा होता, म्हणून त्याला प्रवेश नाकारला होता। तेव्हा अण्णांनी त्याला वर्गात नेले आणि शिक्षकांना सांगितले, शिक्षणाला जातपात नाही, सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। त्यांनी साताऱ्यात एक वसतिगृह स्थापन केले। तिथे समाजातील सर्व मुलांना प्रवेश होता। त्यांना वसतिगृहाच्या कामकाजात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मदत करत असत। संस्था वसतिगृह चालवत असताना येणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे लक्ष्मीबाईंनी आपले दागिने विकले होते, पण त्यांनी अण्णांना खंबीर साथ दिली। तसेच त्यांनी गरीब होतकरू मुलांसाठी कमवा व शिका ही योजना चालू केली। या सगळ्या मागे त्यांचा शिक्षण प्रसार आणि बहुजन समाजाचा विकास हाच उद्देश होता। एकदा वसतिगृहाच्या छताला गळती लागली होती, मुलांना झोपणे कठीण झाले होते। तेव्हा अण्णांनी रात्री जाऊन छत दुरुस्त केला आणि मुले झोपेपर्यंत तिथे बसून राहिली। यातूनच आपल्याला दिसतं की त्यांचं मुलांवर किती प्रेम, काळजी आणि माया होती। असे अण्णांचे हे अथांग शैक्षणिक कार्य आहे। तसेच त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविषयी आवाज उठवला होता। त्यांनी कधीही जातीय विषमता मानली नाही। त्यांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे शिक्षण प्रसार, शिक्षण प्रसार। म्हणूनच ते माझे आवडते कर्मवीर अण्णा, कर्मवीर अण्णा। समाजहितासाठी झटणारे आणि प्रेरणादायी शिक्षण यंत्री असे थोर अण्णा यांना लोकांनीच कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केले। 1959 मध्ये त्यांना पद्मभूषण हा भारताचा 3रा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला। तसेच 1988 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊरावांचा सन्मान केला। अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भागीरथाची प्राणज्योत 9 मे इसवी सन 1959 रोजी मालवली। गरिबांच्या झोपडीत त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला आणि त्यांनी लावलेल्या रयतरूपी बीजांचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे। जर त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली द्यायची असेल तर शिक्षणाचा प्रचार केला पाहिजे, समाजासाठी सदैव कार्यरत राहिलं पाहिजे। असे हे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांवर प्रेम, समाजसेवा, स्वतःची पर्वा न करता कार्य, प्रेरणादायी जीवन प्रवास या सगळ्या त्यांच्या पैलूंमुळे आज मी खूप प्रभावित झाले। त्यांच्यामुळेच आज मी आणि माझ्यासारखी बरीच मुले शिक्षण घेत आहोत। म्हणूनच ते माझे आवडते कर्मवीर अण्णा, कर्मवीर अण्णा। जाते शेवटी एवढेच म्हणेन, कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ठरते आहे। कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ठरते आहे। शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ती आहे। शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ती आहे। धर्म जातीच्या पार गांधींचे तत्वमूल्य मानवी जपते आहे। धर्म जातीच्या पार गांधींचे तत्वमूल्य मानवी जपते आहे। रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, घडतो आहे। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार।